सो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तो जेव्हा दसरा होता बघा, मागच्या वेळी 2024ला दसरा होता तेव्हाच गेलो होतो, पण हा व्हिडिओ लेट येत आहे. समजून घ्या, माफी असावी लेट येत आहे म्हणून. मी नागपूरला गेलो होतो दीक्षाभूमीला. तिथं आंबेडकर भवन आहे, त्या आंबेडकर भवनाची मी तुम्हाला पूर्ण माहिती देत आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. पूर्ण माहिती बघा, खूप छान माहिती आहे. चला व्हिडिओला सुरू करूया. चलो बघा, जातोय दीक्षाभूमीच्या दिशेने. गर्दी बघा मित्रांनो. बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन याच्यामध्ये आपण जाणार आहोत. चला बघूया. चलो, समाज बघा मित्रांनो. समाज बघू शकता मित्रांनो, किती लाखोच्या संख्येने आलेला आहे. खूप करोडोच्या संख्येने आलेला आहे समाज इथे. कारण आला आहे दीक्षाभूमी. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दीक्षा दिली बौद्ध धम्माची. तर चला मित्रांनो, आपण जात आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनामध्ये. बघूया काय आहे काय नाही. चला आता आपण आतमध्ये जाऊया. हे आंबेडकर भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन. तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण आतमध्ये. बघा किती मोठं भवन आहे आंबेडकर भवन. चला चला बघू आतमध्ये काय आहे. मी पण पहिल्यांदाच जातो. बघू शकता मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन च्या गेट समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा फोटो लावलेला आहे. तिथं काय लिहिलं तुम्ही वाचू शकता मित्रांनो. खूप मोठं आहे. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काय वाचलं नाही, तुम्हाला दाखवतो, तुम्ही वाचू शकता. ह्या दोन महान पुरुषाचे आपल्या आंबेडकर भवनासमोर फोटो लावलेले आहेत. आता चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये खूप मोठा इतिहास आहे असं मी ऐकलं आहे. तर बघूया खरंच आहे का. तर आहे मित्रांनो. बघा ठिकठिकाणी फोटो लावलेत आणि त्या फोटोची प्रत्येक ठिकाणी माहिती लिहिलेली आहे. हे बघा, माझे गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु, बुद्ध, कबीर, फुले. पाहू शकता तुम्ही. आणि त्यांच्या बाजूलाच आहेत रामजी सकपाळ, रामजी मालोजी सकपाळ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील. आणि हे इथं पण फोटो लावलेला आहे प्रत्येक. हे बघा, हे भीमा कोरेगावचा फोटो आहे. बाबासाहेब 1 जानेवारी 1827 रोजी गेले होते, तिथला फोटो आहे हा. आणि हा फोटो पण बघू शकता मित्रांनो. खूप सुंदर ब्रिटिश यांच्या संगती फोटो काढायला. आणि महाविद्यालय, मुंबईचा महाविद्यालयाच्या इथं फोटो काढायला. प्रत्येक ऐतिहासिक फोटो आहेत मित्रांनो. प्रत्येक फोटो तुम्ही पाहत असाल ना, प्रत्येक हा फोटो ऐतिहासिक आहे. जे बाबासाहेबांनी ऐतिहासिक कार्य केलेत ना, त्याचे सगळे फोटो येते. बघा, हा काळ्या राम मंदिरचा सत्याग्रहाचा फोटो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जेवढं होईल मी तेवढं फोटो दाखवत राहतो. आणि त्यांची माहिती तुम्ही वाचत जा, कारण माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी जास्त काय वाचलं नाही. हे बघा, हे कोलंबिया विद्यापीठाला, म्हणजे तिकडं ही परिषद होती ना, तेव्हा गेले होते तिकडे लंडनला. हे पण पाहू शकता. बघा, A to Z जिथे बाबासाहेबांनी ऐतिहासिक कार्य केलेत ना, तिथले फोटो ह्या आंबेडकर भवनामध्ये, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि फक्त ते फोटोज नाहीत, त्याची माहिती देखील तुम्हाला बघायला मिळेल. पाहू शकता किती छान माहिती आहे. छान म्हणजे ती ऐतिहासिक माहिती आहे. ज्या माहितीमुळे आपल्याला प्रेरणा मिळते. आपण त्या माहितीमुळे काही ना काही करण्याची इच्छाशक्ती जागू करतो. हे बघा, बाबासाहेबांचा परिवार पाहू शकता. माता रमाई यांचा अंत्यविधीच्या वेळेचा. आणि बाबासाहेब जेव्हा रमाई वारले होते, तेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धम्म म्हणजे संन्यास घेतलेला, की सगळं सोडायचं होतं बाबासाहेबांना. पण बाबासाहेबांना आठवलं की मी सोडलं तर माझ्या समाजाचं काय होणार. पण बाबासाहेबांनी ते संन्यास बाजूला ठेवून आपल्या समाजासाठी लढणं परत सुरू केलं आहे. बाबासाहेब हे जगातील एकमेव असे महान पुरुष आहेत ज्यांनी इतकं दुःख सहन करून सुद्धा 4 मुलं मातीत घातली. 4. बाबासाहेबांची 5 मुलं होती. यशवंत, राजरत्न, गंगाधर, रमेश आणि इंदुबाई. फक्त त्यातले वाचले ते यशवंत, ज्यांना आपण भैयासाहेब बोलतो. बाळासाहेब आंबेडकर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे वडील. आणि बाकीचे 4 मुलं गंगाधर, राजरत्न,
रमेश आणि इंदुबाई, एकूण ती एक मुलगी होती. ते सगळे चारीचे चारी मुलं मातीत म्हणजे वारले बाबासाहेबांचे. एवढं सगळं दुःखाचा डोंगर घेऊन बाबासाहेब लढत राहिले. ते बोलले, माझे 4 मुलं गेले तर काय झाले, माझा समाज 9 कोटी समाज माझ्या संगती, माझे मुलं आहेत, मी त्यांच्यासाठी लढणार. माझा समाज आत्ता झोपला आहे, पण तो कधी ना कधी जागा होणार. पण मला दुःख वाटते की समाज आत्ताही झोपलेलाच आहे. 70 वर्षापासून तर आत्तापर्यंत आपण देशावर राज्य करू शकलो नाही. अहो, देशावर जाऊ द्या, राज्यावर देखील राज्य करू शकलो नाही. UPमध्ये तर केलेच आपण राज्य, पण महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपण देशाला पोचणारा राज्य म्हणतो, त्या महाराष्ट्रावर अजून राज्य दिसत नाही. आमदार खासदार देखील जास्त निवडून येत नाही. येतात कशावर, आरक्षणच्या जोरावर निवडून येतात. जे म्हणजे उदाहरण आपले आठवले, ते आरक्षणच्या जोरावर त्यांना निवडून आणलेलं आहे, त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. तर आपण कधी त्यांना निवडून देऊ? आपला एवढा समाज कुठं घालतोय आपण आपल्यालाच कळत नाही. मोदी विहार ते साकारण्यात आलं आहे. गौतम बुद्धाच्या मूर्त्या द्या वेगवेगळ्या देशातल्या, तेव्हा लोक फोटो काढत होते म्हणून काही जास्त व्हिडिओ काढायला नाही भेटलं. तुम्ही माहिती बघू शकता सगळी. घटना समिती मसुदाचे हे 7 सदस्य होती. आणि इथेही पाहू शकता बाबासाहेब मध्ये इकडं सभास ते बसले होती विधानसभेत का विधानसभेत, राज्यसभेत नाही. हे बघा, बाबासाहेबांची दुसरी पत्नी सविताताई आंबेडकर, म्हणजेच त्यांना आपण माई म्हणायचो आणि माई म्हणतो देखील, आत्ता देखील म्हणतो. एक रमाई आणि दुसरी सविता माई, ह्या 2 आपल्या माई होत्या. तर बघू शकता मित्रांनो, हे बघा, बाबासाहेब संविधान देताना राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, हे बघा इथेही तेच फोटो आहेत. तो ओरिजिनल फोटो आहे आणि हा प्रिंट केलेला फोटो आहे, कलर पेंटिंग काढलेला. आणि हे आहे सगळ्यात मोठं म्हणजे भारत देशाच्या संविधानाची प्रस्ताविका म्हणजे उद्देशिका. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, खूप जुने फोटो इथं लावलेले आहेत, ऐतिहासिक फोटो लावले आहेत. जेवढे भारताचे मंत्री होते, विदेशातले मंत्री होते, ज्यांच्या संगती बाबासाहेबांनी फोटो काढले आणि ते ऐतिहासिक म्हणून राहिले आणि आपल्यासाठी ते कायम ऐतिहासिकच आहेत. बाकीच्यांसाठी आहेत नाहीत तो त्यांचा प्रश्न राहिला. पण ज्या समाजाला कसलाच मान नव्हता, सन्मान नव्हता, त्या समाजाला आज मान पण मिळतो, सन्मान पण मिळतो, मंत्रिपद देखील मिळतं, राष्ट्रपती पद देखील मिळतं आणि सरन्यायाधीश या पदापर्यंत देखील जाऊन पोचतो. ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या दिलेल्या लोकशाहीमुळे आणि संविधानामुळे, त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. बाकी हे कोणामुळं शक्य झालं असतं असं तर मला वाटत नाही. हे बघा, हे सगळे हे आहेत, पाहू शकता. तिकिटे बाबासाहेबांच्या नावावर तिकिटे तयार केलेली आहेत. जर बाबासाहेबच नसते ना, तर आपला समाज हा कुठे असता, काय असता, याचा विचारही करू शकत नाही. आपण कुठे असतो ना, हे आपल्याला देखील माहीत नसतं की आपण कुठे असतो. आपण जे आता बंगल्यांमध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहतो, 2 वेळचं जेवायला मिळतं आपल्याला, अहो ते तर सोडा, आपण श्वास घेतो ना, श्वास, तो देखील बाबासाहेबांची पुण्याई आहे. जो सुखाचा आपण आनंदाचा श्वास घेतो ना, आपण जगतो ना, हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. आपल्या आईवडिलांनी तर आपल्याला जन्म दिला आहे, त्यांचे उपकार कधीच फिटणार नाही. पण बाबासाहेबांनी आपला जन्म दिला नसला तरी आपलं आयुष्य त्यांनी सोन्याने घडवलं मित्रांनो, सोन्याने. जर बाबासाहेबच नसते आणि आपल्या आईवडिलांनी जन्म दिला असता तर आपल्या जन्माला काहीच अर्थ राहिला नसता. तर ही सगळी म्हणजे सगळी पुण्याई म्हणजे फक्त आणि फक्त एकमेव महापुरुष, ते म्हणजे विश्वरत्न, भारतरत्न, सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे यांच्यामुळे शक्य झालं आहे. आणि मी कायम बोलत राहीन की माझे उद्धारकर्ता एक माझे आईवडील आणि दुसरे म्हणजे माझे म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळ्यांचे नेते आहेत. हे फक्त एका समाजाचे नव्हे नाही, ते प्रत्येक समाजासाठी त्यांनी काम केले. तर आपण त्यांना प्रत्येक समाजासाठी
त्यांना मानलं पाहिजे, त्यांचे विचार वाचले पाहिजे, त्यांना वाचलं पाहिजे. महापुरुष होते ते. त्यांनी फक्त एका जातीसाठी, धर्मासाठी, एका पंथासाठी कार्य केले नाही, हे नेहमी लक्षात असू द्या मित्रांनो. त्यांनी प्रत्येक समाजासाठी लढत राहिले. त्यांनी प्रत्येक समाजासाठी कार्य केले, लढलेत. हे बघा आता पूर्ण दाखवतो महाबोधी विहार बुद्धगया, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. बिहारमध्ये आहे मित्रांनो. पाहू शकता, खूप म्हणजे खूप सुंदर. हे बघा, हे आता शेवटचा व्हिडिओ काढतोय, म्हणजे जेवढं तुम्हाला राऊंड होतं तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे. आता आपण जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, याच्या बाहेर आपण आलेलो आहोत. इथं बघा, इथे बॅनर लावलेत मोठमोठी. तर मित्रांनो, तुम्ही बोलत असताना की हा नागपूरला मध्येच कशाला गेला, तर नागपूरला मी मध्ये नव्हतो आलो. जेव्हा आपले धम्मदीक्षेचा कार्यक्रम होता 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती, त्यावेळी मी आलो होतो. पण हा व्हिडिओ लेट येत आहे, त्याबद्दल माफी असावी. समाज बघा मित्रांनो, किती लाखोच्या संख्येने तिथे आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. सो फायनली गाईज, तुम्हाला कशी वाटली माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथली माहिती, नागपूर इथली कशी वाटली, काय वाटली, नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्ही नक्की त्या भवनाला भेट द्या जर कधी दीक्षाभूमीला गेलात तर. खूप म्हणजे खूप छान भवन येते, एकदा नक्की भेट द्या. चला बाय. नमो बुद्धाय. जय भीम. चला बाय.